वर खालच्या भागामध्ये ज्या दोन खिडक्या आहेत त्याच्यामध्ये एक एक प्रतिनिधी कोण आहेत तेही सांगतो। आपल्यासोबत महेश चव्हाण आहेत, आपल्या या चर्चेत ते सहभागी झालेले आहेत, पवार गटाचे प्रतिनिधी या नात्यानं। तसंच ज्योतिताई वाघमारे आपल्यासोबत आहेत, त्या शिवसेनेचं या चर्चेमध्ये प्रतिनिधित्व करतायत। मी प्रसाद काथे आपल्या सगळ्यांचं या चर्चेत स्वागत करतो। आणि या चर्चेच्या निमित्तानं पहिला प्रश्न अत्यंत थेट आणि स्पष्टपणे मी विचारतोय तो आपल्या सोबत असलेल्या ठाकरे गटाचे प्रतिनिधी तुषार रसाळ यांना। तुषारजी, आकडे आत्ता जे दिसतायत त्यात तुमची पिछाडी दिसतेय? सुरुवात आत्ताच झालेली आहे, अजून वेळ गेलेला नाहीये। थोडा वेळ थांबल्यावरती तुम्हाला याच्यामध्ये बदल नक्कीच दिसेल आणि महाराष्ट्राची जनता नक्कीच ठाकरे बंधूंसोबत आहे आणि लवकरच चित्र क्लिअर होईल तुम्हाला। आपण ठाकरे बंधू म्हणायला गेलात तर हे ठाकरे बंधू प्रचाराला पण गेले नव्हते? प्रचाराला गेले नव्हते असं बोलता येणार नाही, कारण की प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर त्यांनी आपले शिलेदार निवडून ठेवले होते आणि त्या शिलेदारांनी तिथे प्रचार केलेला। अच्छा, एक मिनिट पटकन ज्योती वाघमारेंपर्यंत पोहोचूयात आणि ज्योती वाघमारेंकडून याचं उत्तर घेऊयात। ज्योती वाघमारे, आपण ऐकलं असेल शिलेदार गेले, सरदार काही गेले नाही? तर बघा, नगरपालिका नगर परिषदा ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्या म्हणून नेत्यांनी घरामध्ये बंद होऊन घरकोंबडा होऊन राहणं हे काही योग्य नसतं। आमच्या नेत्यांनी तुम लढो हम कपडे संभालते अशा पद्धतीची भूमिका नाही घेतली। जवळपास 54 पेक्षा जास्त सभा 23 जिल्ह्यांमध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी घेतल्या आणि कार्यकर्त्यांच्या पाठीमागं ते ताकदीनं उभे राहिले। आणि दुसऱ्या बाजूला मात्र उभाठा हे कलानगरच्या बाहेर गेलेच नाहीत, ते घरात बसले। त्यांनी कार्यकर्त्यांना बळ नाही दिलं आणि कार्यकर्ते एकाकी आणि नेते मात्र फक्त सोशल मीडियावरती ज्योती वाघमारेंच्या या निरीक्षणाच्या अनुषंगाने एक उत्तर देण्याची संधी पटकन तुषार रसाळ यांना आहे। तुषार रसाळ, 30 सेकंद आहेत। नुसतं टोमणे मारणं, घोरकमडा आणि हे गद्दारांना दुसरं काही जमणारच नाहीये आणि गद्दारी केलेली आहे। आज महाराष्ट्राने पाहिलेलं आहे काय नक्की चाललेलं आहे। गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे महाराष्ट्र तुम्हाला नक्कीच दाखवेल यापुढे गद्दार कोण, तुम्ही कसं काय केलं। गुजरात टू गोवा वाया गुवाहाटी जसं तुम्ही फिरलात ते काय लोकांनी बघितलं नाही असं नाहीये। महाराष्ट्राच्या इतिहासात तुम्ही जर पाहिलं तर बऱ्याच वेळा गद्दारी झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांसोबत झालेली आहे, शंभू महाराजांसोबत झालेली आहे आणि जर आता पाहिलं तर महाराष्ट्राच्या जनतेसोबत जी गद्दारी केलेली आहे ती तुम्ही केलेली आहे। तुषार रसाळ, ज्योती वाघमारे, या चर्चेत तुषार रसाळांनी दिलेले संदर्भ पाहायला गेलं तर ते खरं तर 4 वर्ष ते थेट जवळपास 400 वर्ष इतके दोन्ही संदर्भ ते देतात। ज्योती वाघमारे, सातत्यानं आणखी किती वर्ष तुम्ही स्वतःला गद्दार म्हणवून घेत राहणार आहात लोकांकडून? हे बघा, या लोकांना आरोप करण्याशिवाय दुसरं काय जमतं? कारण हे ना फक्त स्वतःच्या घरामध्ये घरकोंबडा होऊन राहिले। महाराष्ट्राच्या जनतेने सिद्ध केलंय की खरी शिवसेना ही एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आहे। अरे, जे लोक म्हणजे सोनिया गांधींच्या घरी जाऊन त्यांच्या उमऱ्यावरती लोटांगण घालतायत ते काय आम्हाला गद्दारीची भाषा ते शिकवणार आहेत? अरे, ह्यांनी महाराष्ट्राच्या जनतेशी गद्दारी केली। हे लोक या सगळ्या चर्चेतला जो महत्वाचा धागा आहे तो घेऊन पुढे जाऊ। आकडेवारी दरम्यान टीव्ही स्क्रीनच्या वरच्या आणि खालच्या भागामध्ये टप्प्याटप्प्याने येत राहील, ते आपण पाहूयात। मला एक मकरंद मुळेंकडून मिनिटभरामध्ये यावरचं विश्लेषण लागेल। आपण पाहिलं तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसोबत दोन्ही उपमुख्यमंत्री प्रचारासाठी उतरलेले होते। ही मिनी विधानसभा आहे, ही गांभीर्यानं घ्यायला हवी, कारण नगरसेवक निवडून येतील, ते भविष्यामध्ये आमदाराला निवडून आणायला मदत करतील, आमदार निवडून आले तर मुख्यमंत्री होता येईल, हे प्रत्येकाला ठाऊक असतं, ज्याला ज्याला मुख्यमंत्री व्हायचंय त्याला। मग असं असताना जे दोन ठाकरे बंधू मुंबईमध्ये गळ्यात गळे घालून फिरतात, लग्नात जातात, बारशाला जातात, कार्यक्रमांमध्ये जातात, मराठी भाषेच्या आंदोलनात जातात, ते या प्रचारातच दिसले नाहीत मकरंद मुळे। मग यानंतर जो निकाल येईल त्यावेळेला ईव्हीएमचं कारण द्यायचं का? असं आहे की मुळातच भारतीय जनता पार्टी आणि उर्वरित महायुतीतले 2 पक्ष यांनी निवडणूक अतिशय गंभीरपणे घेतली, कारण पुढच्या महानगरपालिकांच्या निवडणुका त्यांना दिसत होता। दुसरं, महायुती आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रातल्या राजकारणातलं आपलं स्थान अधिकाधिक भक्कम पुढच्या टप्प्यात करत जायचंय। त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकूण महाराष्ट्रावरच्या राजकारणाची आपली पकड अधिक मजबूत करून राजकारणातलंही, राज्यातल्या राजकारणातले आणि पक्षातलंही स्थान अधिक भक्कम करून घ्यायचं आहे।
या पार्श्वभूमीवर ही निवडणूक गंभीरपणे बघितली. त्या ठिकाणचे स्थानिक मुद्दे या निवडणुकीत चर्चेला आणणे अपेक्षित होते. ते काही ठिकाणी प्रयत्न झालेले आहेत. शेवटी एकीकडे नगरपालिकांच्या म्हणजे स्थानिक प्रश्नांवरच्या निवडणुका असल्या तरी आपल्याकडे भावनेचं राजकारण हे अधिक आता प्रभावी झालेलं आहे. पण तुम्ही जो नेमका प्रश्न विचारलाय की पुढे काय निकाल लागल्यावर वोट चोरी आणि ईव्हीएम का, तर एखाद्या वेळेस अशा गोष्टी चालतात. परत परत हेच जर केलं तर लोकच मतदार प्रश्न विचारतील. आपण एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे, 2019च्या निवडणुकांपासून म्हणजे लोकसभेचे निकाल लागले तिथपासून विरोधी पक्षांनी मतदारांवर टीका करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे आपल्या विरोधकांवर राजकीय पक्षांवर टीका करणं स्वाभाविक आहे, पण मतदारांवर टीका करणं सुरू केलेली. आणि त्यामुळेच म्हणजे भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला मतदार कोण गोळा करून देते, तर महाविकास आघाडी किंवा त्यांचे विरोधक मतदार गोळा करून देतात. एका मर्यादेपर्यंत ते आरोप मान्य असतात, त्याची चर्चा होते, त्या नव्या आरोपाचं नाविन्यही टिकतं. पण तेच करत बसलात म्हणून तुमची जी काही तुम्ही प्रचाराला गेलेला नाही आहात किंवा तुमच्या सुसूत्रता देता किंवा कुठलीही अन्य काही अगदी मकरंदमुळे चर्चेला अत्यंत वेगवान रीतीने आपल्याला सगळ्यांना पुढे न्यायचं आहे. आणि या चर्चेमध्ये आता जे नवीन पाहुणे आले त्यांचाही परिचय करून देत चर्चेला पुढे नेतो. आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीकडून चर्चेमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी विनोदजी वाघ जोडले गेलेले आहेत. मला महेश राव यांच्याकडे जायचं आहे. महेश राव, माझा आवाज आपल्यापर्यंत अतिशय नीट पोहोचत असेल अशी अपेक्षा आहे. मला पटकन सांगा, जो मुद्दा इथे सुरू आहे तो आहे अर्थातच निकालाच्या विश्लेषणाच्या पूर्वीच्या चर्चेचा आहे. आणि त्या निमित्तानं तुम्ही पाहिलं असेल पूर्णपणे ताकदीनं सत्ताधारी प्रचाराच्यासाठी उतरलेले दिसले आणि त्या तुलनेमध्ये महाविकास आघाडी एकत्रित दिसली नाही. प्रसादजी नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम मला आपल्याला एक निदर्शन आणून द्यायचं आहे की आता उल्लेख झाला की मुख्यमंत्री पूर्ण ताकदीने निवडणूक प्रचारामध्ये उतरले होते. माझं म्हणणं मुळातच हे आहे की मुख्यमंत्र्यांसारख्या व्यक्तींनी राज्यासमोर जे ज्वलंत प्रश्न आवासून उभे आहेत त्याच्याकडे लक्ष देऊन त्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या ऐवजी जर मुख्यमंत्री निवडणूक प्रचारामध्ये स्वतःला झोकून देत असतील तर ते कितपत योग्य आहे. त्यांचं काम नाही आहे निवडणुकीचा प्रचार करणं. त्यांचं काम आहे राज्याचे जे ज्वलंत प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत, युवकांचे प्रश्न आहेत, बेरोजगारीचे असोत, महागाईचे असोत, या प्रश्नांकडे लक्ष देऊन राज्य कसं सुरळीत चालेल इकडे लक्ष देणं. या आपल्या ज्या आताच्या नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या ज्या निवडणुका झाल्या. अगदी महेशराव, आपण जो आक्षेप नोंदवलात उत्तर अर्थातच विनोदराव देतीलच त्या संदर्भामध्ये, पण मला महेशजी एका गोष्टीचा खुलासा करा की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर सत्ताधारी गटाचे नगरसेवक ही सगळी माणसं निवडणूक प्रचारात उतरल्यामुळे महाराष्ट्रात काय बिघडलं? नक्कीच. जर तुम्ही मुख्यमंत्र्यांचा एक एक सेकंद महत्वाचा असतो, बरोबर आहे, त्यासाठीच तर त्यांना एवढी त्यांच्यासमोर सिस्टम पूर्ण राबत असते. त्यांना जो प्रोटोकॉल असतो, फॉर एक्झाम्पल मुंबईसारख्या पुण्यासारख्या शहरांमध्ये जर ट्रॅफिकची इतकी बिकट अवस्था आहे आणि इतकी मोठी समस्या आहे, असं असताना त्यांच्यासाठी ट्रॅफिक क्लिअर करून झाली जाते. त्यांचा प्रोटोकॉल असतो, सगळ्यांना थांबवलं जातं, ते 5 मिनिटात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचतात. कारण का, तर त्यांचा प्रत्येक क्षण महत्वाचा असतो. असं जर असेल, अगदी महेशजी, तुम्ही एक तांत्रिक मुद्दा मांडताय, पण यावर उत्तरासाठी आपल्याला आपल्या सोबत असलेल्या सत्ताधारी गटाच्या प्रतिनिधींना बोलतं करायचंय. माझ्यासोबत विनोद जाधव आहेत, विनोद वाघ आहेत, माफ करा. विनोदजी, उत्तर द्या. मुख्यमंत्री कामधंदे सोडून, म्हणजे जे प्रशासकीय काम आहे ते सोडून प्रचारात गुंतलेले दिसले आणि यामुळे महाराष्ट्राच्या विकासाकडे, प्रगतीकडे दुर्लक्ष झालंय. केवढा गंभीर आरोप होतोय. ज्यांना कार्यकर्त्याच्या निवडणुकी संदर्भात गांभीर्य नाही अशा लोकांकडून काय अपेक्षा करायची आहोत? ते म्हणजे हे बोलणं म्हणजे अतिशय बालिशपणाचं विधान आहे. मुख्यमंत्री राज्याचे असतानाच त्या पहिले ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टीचे नेता आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याच्या अंगामधला कार्यकर्ता हा कधीच मरत नाही, तो जिवंत असतो, सदैव जिवंत असतो. त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक नेता स्वतःला कार्यकर्ता समजून त्या ठिकाणी प्रत्येक निवडणुकीत आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यासाठी त्या ठिकाणी काम करत असतो. म्हणून यावेळेस ही कार्यकर्त्याची निवडणूक होती. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या ज्या काय निवडणुका असतील ह्या सगळ्या कार्यकर्त्याच्या निवडणुका असतात. त्यामुळं कार्यकर्त्याच्या निवडणुकीला नेत्यांनी स्वतःला झोकून देऊन त्या ठिकाणी काम केलं पाहिजे, कार्यकर्त्यांना न्याय दिला पाहिजे, त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे, प्रचारात उतरलं पाहिजे आणि कार्यकर्त्याला बळ दिलं पाहिजे. विनोदजी, पण ज्या पद्धतीनं कार्यकर्त्याला बळ दिलं पाहिजे, तुम्ही दुसरीकडे पहा की अहो मुंबईमध्ये बसून ही निवडणूक कंट्रोल करता येऊ शकते, वांद्र्यात बसून कंट्रोल करता येते, शिवतीर्थावर बसून कंट्रोल करता येते, तुम्हालाच का फिरावं लागतं असा प्रश्न कोणी विचारला तर? आता ते कंट्रोल करणारे कोण आहे आता ज्योतिताईंनी सांगितलं.
घरकोंबड्याबद्दल आता परत या ठिकाणी आम्ही न बोललेलं बरं, परंतु ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडायचं नाही सोडायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आता त्यांनी कार्यकर्ते वाऱ्यावर सोडले, स्वतःच्या निवडणुकीत मात्र सगळं अंग झटकून पळायचं आणि कार्यकर्त्याची निवडणूक आली की घरात बसून म्हणायचं की आम्ही घरात बसून निवडणूक कंट्रोल करू शकतो, आणि निकाल लागल्यानंतर पराभव पदरी पडला की परत ओरडायचे की काहीतरी घोटाळा झाला, मत चोरी झाली, ईव्हीएम घोटाळा झाला, अशा पद्धतीचं रडगाणं रडायचं. एक मिनिट विनोदजी, याच्यावर उत्तर लागेल. तुमच्या शेजारी बसलेले तुषार रसाळ उत्तर देतीलच त्यावर. नक्कीच कार्यकर्त्यांवरती बीजेपीचे जे नेते आहेत त्यांचा कुठलाही विश्वास नाही आहे. त्यांना इकडनं तिकडनं आयात करावे लागतात, दुसऱ्यांची पोरं मांडीवर घ्यावी लागतात आणि फोडाफोडीचं राजकारण करायचं. स्वतः म्हणजे आज जर तुम्ही पाहिलं तर बीजेपीचे जे जुने कार्यकर्ते आहेत फक्त सतरंजा उचलायच्या कामाचे राहिलेले आहेत. आज प्रत्येक ठिकाणी तुम्ही जा, प्रत्येक ठिकाणी गेल्यावरती तुम्हाला एकच कळेल की जुना कार्यकर्ता सतरंजी उचलतोय, नवीन इनकमिंग झालेला माणूस तुम्हाला निवडणुकीच्या रिंगणात दिसतोय. आणि हे घरकोंबडा वगैरे काही नसतं. निवडणूक जी होती आत्ताची नगरपालिका आणि नगर परिषदेची जी, त्या फक्त आणि फक्त कार्यकर्त्यांच्या होत्या. आमच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना एवढं चांगलं बळ दिलेलं आहे की ते स्वतः सक्षम आहेत. आणि लाजिरवाणी गोष्ट आहे की कार्यकर्त्यांची जी निवडणूक आहे अशा निवडणुकीसाठी जर मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांना जावं लागतंय, याचा अर्थ असा आहे की तिकडचे जे स्थानिक कार्यकर्ते आहेत किंवा स्थानिक नेते आहेत ते अजिबात यावर उत्तर आहेत. यावर उत्तर येत आहे. ज्योती वाघमारे आहेत आपल्यासोबत. ज्योतिताई, तुम्हाला उत्तर द्यायचंच आहे. तुम्ही लोकांची पोरं मांडीवर घेता अशा प्रकारचा एक आक्षेप त्याच शब्दात झालेला आहे. सातत्यानं हा आक्षेप तुमच्याही विषयी आहे, भाजप विषयी पण आहे आणि राष्ट्रवादी विषयी पण आहेच. पण आधी तुम्ही उत्तर द्या. तुमचा नेता का फिरला महाराष्ट्रामध्ये, प्रचार का करायला गेला? हे सगळं जसजसे निकाल येतील तसतसे हे मुद्दे चर्चेतून बाजूला पडतील, पण तत्पूर्वी हे मुद्दे चर्चेत होते. अनेक ठिकाणी आपण प्रचार पाहायला गेलो, ऐकायला गेलो, बघायला गेलो, तिथे हे मुद्दे येत होते, म्हणून आपण त्याची चर्चा करतोय. ज्योतिताई, उत्तर द्या. एकनाथ शिंदेना का प्रचाराला जावंसं वाटलं आणि का ते महाराष्ट्रातलं महत्त्वाचं प्रगतीचं त्यांच्या विभागाचं काम सोडून गेले, असा एक आक्षेप आहे ठाकरे गटाचा. सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे की आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब हे नेहमी सांगतात की मुख्यमंत्री असताना सुद्धा मी कार्यकर्ता होतो आणि आज उपमुख्यमंत्री असताना सुद्धा मी एक कार्यकर्ता म्हणून काम करतो. मी सीएम असताना मी कॉमन मॅन होतो आणि आता डीसीएम असताना मी डेडिकेटेड टू कॉमन मॅन आहे. ज्या लोकांनी कॉमन मॅनची फारकत घेतलेली आहे आणि स्वतःच्या हस्तिदंती मनोऱ्यामध्ये बसून जे कुठली तरी शेख चिल्लीची स्वप्न बघतायत ना, त्या लोकांनी आम्हाला शिकवू नये. अरे कार्यकर्त्याला असं कुठलं बळ तुम्ही घरात बसून देताय हो? लढण्यासाठी लढवय्या योद्ध्याला मैदानात उतरावं लागतं. मैदानामध्ये उतरायचंच नाही आणि फक्त त्या कलानगरमध्ये बसून किंवा तिथे बसून काहीतरी गद्दार बिद्दार खंजीर बिंजीरची भाषा करायची बंद करा. हे त्याच्यामुळे तर लोकांनी तुम्हाला नाकारलं ना, लोकांनी घरात बसवलं तुम्हाला. आणि का तुम्हाला लोक सोडून जात आहेत याचं कधीतरी आत्मपरीक्षण करा. आता फक्त शिल्लक सेना राहिलेली आहे तुमची. तुमचा विधानसभेमध्ये सुपडा साफ झालाय. 100 जागा लढवून फक्त 20 जागा आल्या तुमच्या. पुढे नेऊयात. बऱ्याचदा असं होऊ शकतं या चर्चेमध्ये की तेच मुद्दे परत येतील, म्हणूनच मला इथे उभं केलंय. नव्या मुद्द्याकडे जायचंय, पण तत्पूर्वी या मुद्द्याचं विश्लेषणही आपल्याला घ्यायचं आहे मकरंद मुळे यांच्याकडून. मकरंदजी, माझा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत असेल अशी अपेक्षा आहे. काही फरक पडतो का हो? समजा नेता आला नाही प्रचाराला आणि नेता आला प्रचाराला, फरक काय पडतो? असं आहे की हैदराबाद महानगरपालिकेची ज्यावेळी निवडणूक झाली त्यावेळी अमित शहा केंद्रीय गृहमंत्री तिकडे प्रचाराला गेले होते आणि त्यावेळी पण हीच टीका झाली होती की एका केंद्रीय गृहमंत्र्यांनी एका महानगरपालिकेच्या निवडणुकीला जायचं. आता तिरुअनंतपुरमचा निकाल आलेला आहे. भारतीय जनता पार्टीने 45 वर्षांनी डाव्या युतीचा पराभव केला आणि स्वतःची सत्ता आलेली, त्याही बाबतीत बोललं गेलं होतं. आपण मुळात लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय जनता पार्टीने जी 2014 नंतर एकूण राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय तो केवळ लोकांचा किंवा आपल्या कामातनं किंवा कामाच्या वेगातनं बदल नाहीये, तर कार्यकर्त्यांची मानसिकता, भारतीय जनता पार्टीचा जो पारंपरिक मतदार आहे त्याची मानसिकता हे लक्षात घेऊन हा बदल केलेला आहे. आणि ज्या प्रकारच्या लोकशाहीचा आपला जो प्रकार आहे तिथे संख्याबळाला महत्व असतं, त्यामुळे जिंकणं हे अधिक महत्वाचं आहे. आणि मग जिंकण्याकरता आपण थेट कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांकरता गेले पाहिजे, हा संदेश भारतीय जनता पार्टी देते. मुळात आपण लक्षात घेतलं पाहिजे की आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, ते दोघेही नगरसेवक होते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचं राजकारण कसं चालतं, तिथले प्रश्न काय असतात, अशा वेळी लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्था
इथला मतदानाचा पॅटर्नही बदलता असतो, तो बरोबर. वेगळ्या प्रकारे मतदार विचार करत असतो. तर अशा प्रकारे लोकांमध्ये गेल्यामुळे मुळातच पक्षाच्याही काही गोष्टी कळतात. त्या अगदी ठिकाणी त्या मला या अंतर्गत निमित्तानं गट आता असतात. पटकन पुढे चर्चेला न्यायचंय आणि आता मुद्द्यांपर्यंत यायचंय. आपण थोड्या वेळापूर्वी आरोप प्रत्यारोपांच्या अनुषंगानं या चर्चेमध्ये काय काय घडत होतं ते पाहतच होतो. आता पटकन आपण जाऊयात आपल्या सोबत असलेल्या महेशजी यांच्यापर्यंत. महेश चव्हाण आपल्यासोबत प्रवार गटाचे प्रतिनिधी या नात्याने आहेत. महेशजी, मला सांगा, नेते गेले, कार्यकर्त्यांच्या निवडणुका वगैरे 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 हे सगळं आपण आतापर्यंत पाहिलं. तुम्ही मला पटकन एका गोष्टीचं उत्तर द्या. तुम्ही काय म्हणून निवडणूक लढवत होतात? तुमचे काय मुद्दे होते? प्रसादजी बघा, ह्या ज्या नगरपंचायत आणि नगर परिषदा असतात ती लहान शहरं आणि मध्यम आकाराची शहरं, या शहरांसाठी तिथे निर्माण केलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. त्यांना त्या शहरी, म्हणजे जरी लहान असल्या मध्यम आकाराच्या असल्या तरी शहरी सुविधा त्यांना पुरवणं हे या नगरपंचायतीचं आणि नगर परिषदांचं काम असतं आणि त्याच्यामार्फत निवडून आलेले नगरसेवक किंवा नगराध्यक्ष असतात त्यांचं काम असतं. तर जे मुद्दे असतात, जे आता भाजप जे विकासाच्या गप्पा मारतात त्या सगळी बोलाचीच कडी आहे. विकास तिथे व्हायला हवा, कारण तिथल्या शहरातल्या, लहान शहरातल्या आणि मध्यम आकाराच्या शहरातल्या लोकांना तिथे रस्ते, वीज, पाणी हे तर द्यावंच, जे बेसिक मूलभूत सुविधा आहेत त्या तर द्याव्याच लागतात. त्या व्यतिरिक्त शाळा आणि रुग्णालय, उच्च शिक्षणासाठी कॉलेजेस, रोजगार, उद्योग हे निर्माण करावे लागतात. हे आजही नाही आहेत. आपल्या इकडे दुर्दैव असं आहे की आजही जर भाजप स्वतःला खूप विकास 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 करवणारे म्हणत असतील तर त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आजही या निम्न, म्हणजे छोट्या शहरातल्या किंवा मध्यम आकाराच्या शहरातल्या लोकांना मुंबई किंवा पुण्यासारख्या शहरांमध्ये मोठ्या संख्येने रोज यावं लागतं शिक्षणासाठी, रोजगारासाठी आणि नोकरीसाठी. आलं लक्षात. आपण या मुद्द्यावर तुम्हाला मी आणखी 30 सेकंद देतो, पण एका गोष्टीचा खुलासा पटकन करा. म्हणजे थोडक्यात तुमचं म्हणणं असं आहे का की महायुतीच्याकडून विकासाच्या गप्पा होतात, प्रत्यक्ष काम होत नाही, बरोबर आहे? हाच तुमचा दावा आहे? नक्कीच. मला 30 सेकंद देताय ना? जी बिलकुल. आपण 30 सेकंदातच उत्तर द्या. ओके, नक्कीच. कारण मी तुम्हाला सांगतो बघा, उत्तर प्रदेशमध्ये योगींनी विकास केला असं यांचं म्हणणं आहे. गुजरातमध्ये भाजपने विकास केला असं म्हणणं आहे. बिहारमध्ये नितीश कुमार आणि भाजपच्या सरकारने विकास केला असं म्हणणं आणि त्या विकासाच्या जोरावर ते तिकडून जिंकून आले असं म्हणतायत. तरीही आज हजारोंच्या संख्येने लोंडेचे लोंडे उत्तर भारतीय बांधवांचे आणि गुजराती बांधवांचे मुंबई सारख्या शहरात किंवा पुण्यासारख्या शहरात येऊन आढळत आहेत, कारण त्यांना पोट्या पाण्यासाठी तिथे विकास तिकडचा पुरेसा नाहीये. त्यांना मुंबई सारख्या शहरामध्ये आणि पुण्यासारख्या शहरामध्ये स्वतःची मातृभूमी सोडून यावं लागतंय. ठीक आहे, 30 सेकंद संपली आहेत. 30 सेकंद संपली आहेत. पटकन चर्चेला पुढे न्यायचंय. उत्तरासाठी विनोद वाघ, आपल्यासाठीचं 1 मिनिट सुरू होत आहे. मुद्द्याला धरूनच बोला आणि तुम्ही काय विकास केला ते सांगा. कारण अर्थातच तुम्ही मतं मागायला जाताना आम्ही तुमची भाषणं ऐकत होतो, त्यावेळेला तुमचे सगळे नेते, म्हणजे तुम्ही आता या ठिकाणी तुमच्या पक्षाचंच नाही महायुतीचंही प्रतिनिधित्व करताय, तुमच्यासोबत ज्योतिताई पण आहेत, सगळेच जण आम्ही विकास केला असं सांगत होता. या परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या मध्ये तुम्ही काय असे विकासाचे मुद्दे मांडलेत? सिमेंट कॉन्क्रीटचे रोड, म्हणजे तिथे पण रस्ते केलेत का? नळपाणी योजना केली का? शौचालय दिलीत का? केलं काय नक्की? तुम्हाला आता त्यांना मला थोडा वेळ थांबा, जास्त वाट बघण्याची वेळ नाही. 2-3 तासानंतर जनताच त्याचं उत्तर देईल. ज्यावेळेस सगळे निकाल समोर येईल त्यावेळेस जनतेच्या उत्तरातून त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी मिळेल. कारण शेवटी जनता ही ठरवत असते. तुम्ही जनतेला त्या ठिकाणी जनतेला वेड्यात काढू नका. जनता ही सुज्ञ असते, त्यांना माहिती आहे विकास कोण करतं, कोण कामं करतं. आणि आमच्याकडं कामं केलेली होतो म्हणूनच आम्ही कामं घेऊन जनतेपर्यंत पोहोचलो. आम्ही जर काही केलं नसतं तर आम्ही जनतेच्या दरबारात त्या ठिकाणी गेलो नसतो, जनतेसमोर आम्ही जाऊ शकलो नसतो. आम्हाला माहीत होतं, आम्हाला खात्री होती की आम्ही गेल्या काळात चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जनतेसाठी विकासाचे कामं केले आणि ते कामं घेऊनच आम्ही प्रचाराच्या रणांगणात त्या ठिकाणी उतरलो. विनोदजी की तुम्ही काय कामं केली ती सांगा. आत्ताचं सरकार 1 वर्षाचं आहे, आधीचं सरकार 2.5 वर्षाचं आहे. चला 3.5 वर्ष मोजा. 3.5 वर्षात तुम्ही काय कामं केली होती? ज्याच्या आधारावर तुम्ही मतं मागितली त्या आधारावर तुम्हाला मताधिक्य मिळेल म्हणताय, त्या आधारावर तुमचे नगरसेवक येतील, त्या आधारावर नगराध्यक्ष येतील. केलं काय ते तर सांगा. 3.5 वर्षात ग्रामीण भागातल्या ज्या काही शहरं, आता नगर परिषद नगरपंचायत जरी असले तरी त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते ग्रामीण एरियाच आपण त्याला पकडू, त्या भागात ज्या काही मूलभूत सुविधा असतात, जनतेच्या ज्या काही वीज, पाणी, रस्ते ह्या ज्या काही मूलभूत समस्या असतात त्या सगळ्या समस्या सोडवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी प्रामाणिकपणे केलं. त्याचबरोबर समाजातल्या प्रत्येक घटकाला आम्ही न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. त्यामुळे यांनी त्यावर बोलू नये. आम्ही जे काय केलं आता आपल्याला दिसतंय. त्यांना म्हणा एकदा जरा महाराष्ट्राचा दौरा करा, महाराष्ट्रात फिरा, गावखेड्यात जा, शहरात जा,
त्या ठिकाणी तुम्हाला पूर्वीचा महाराष्ट्र, आताचा महाराष्ट्र, बदललेला महाराष्ट्र त्या ठिकाणी दिसेल. त्यामुळे आम्ही विनोदजी, आपण बोलत असताना महेशजी हसतायत, एकदा त्यांच्या हसण्याचं कारणही जाणून घेऊया. त्यांना महेशजी, हसायला काय झालं? त्यांना हसण्याशिवाय येतच काय? मी तेच सांगतोय की हसतच बसणार आहे आणि थोड्या वेळानं आता रडायला लागतील. फक्त आता ईव्हीएमचं रडगाणं करतील. मला एक प्रसादजी, सांगा, त्यांचं झालं की मी बोलतो. त्यांनी आता जे बोलले त्याच्यातच मला त्यांनाच एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही म्हणता की महाराष्ट्रात सध्या म्हणजे आतापर्यंत कुठलाच विकास झाला नाही का हो? आता याच्या अगोदर तुमच्याकडे कित्येक अनेक वर्ष सत्ता होती, त्यावेळेस तुम्ही काहीच केलं नाही, हे तुम्ही मान्य करताय का? म्हणजे जो काही विकास झाला आमच्या सत्तेच्या कार्यकाळात या ठिकाणी झाला, हे तुम्ही या ठिकाणी मान्य करताय, असं या ठिकाणी सिद्ध होतं. महेशजी, म्हणजे उत्तर अगोदरच्या देतील. काळात काहीच झालं महेशजींच्या नव्हतं असं उत्तराची वेळ तुमचं सुरू म्हणणं या करूया. ठिकाणी दिसतंय. विनोदजी, महेशजींच्या उत्तराच्यासाठी जातोय. पटकन महेशजी, आपण बोलायचं आहे. सर्वात प्रथम यांनी जो प्रश्न विचारला की जनतेने यांना निवडून दिलं, जनतेवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे, त्यांच्या सुज्ञपणावर पूर्णपणे विश्वास आहे आणि जनतेसाठीच आम्ही राजकारणात आहोत. समाजकारण 80% करतो आणि राजकारण 20% करतो. 100 बोलून होत नसतं महेशजी, टक्के. प्रत्यक्षात आता करावं मी लागतं. तुमच्या- विनोदजी, मी तुमच्यामध्ये बोललो नाही ना, ऐका ना आता. तर 100% राजकारण करणं आणि 24 तास इलेक्शन मोडमध्ये असणं हे भाजपचं काम आहे, हे आमचं काम नाहीये. म्हणूनच तर मुख्यमंत्री हिताची, जनतेच्या हिताची कामं बाजूला सोडून 24 तास नगर परिषदेची, नगरसेवकाच्या इलेक्शन मध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांना उतरावं लागणं हे खूप दुर्दैवी आहे. त्यांनी तो काळ ना लोकांची, शेतकऱ्यांचे प्रश्न ते सोडवण्यासाठी द्यावा, विद्यार्थ्यांचे प्रश्न ते सोडवण्यासाठी द्यावा. खूप प्रश्न आहेत महिलांचे, पुण्यासारख्या अगदी शहरामध्ये अगदी गुन्हेगारी एवढी या वाढते, मुद्द्याची हे सोडवण्यासाठी मुद्द्याची द्यावा. पुनरावृत्ती होतीये म्हणून थांबवतो. बरं. पटकन ज्योतिताईंपर्यंत पोहोचूयात. ज्योतिताई, मी विनोदजींना विचारलं होतं की काय आधारावर तुम्ही मतं मागितलीत, कोणती कामं केली आहेत, आणि याचं उत्तर स्वाभाविकरित्या तुमच्याहीकडून अपेक्षित आहे. तुम्ही इथे महायुती म्हणून जरी लढत असलात तरी अनेक ठिकाणी तुम्ही स्वतंत्रही लढत आहात, अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भरोशावर निवडणुका आहेत आणि त्यामुळे कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या युत्या केलेल्या आहेत. तिथे तुम्ही सत्तेत असताना वेगळं मत कसं मागू शकलात? हे बघा की आतापर्यंत आपण बघितलं की 187 ठिकाणी शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे तिथे रिंगणामध्ये होते. 4000 उमेदवार हे नगरसेवक पदासाठी रिंगणात होते. हा आतापर्यंतचा शिवसेनेचा एक विक्रम आहे आणि आम्ही 100 नगर परिषदा आणि नगरपंचायती आम्ही त्या ठिकाणी सोबळावरती लढलेलो होतो. आणि त्याच वेळेला आपण बघू शकतोय की सगळ्या प्रचार सभांच्या मध्ये सगळ्यात मोठा प्रॉमिनंट फॅक्टर आम्हाला एक बघायला मिळाला की राज्यामधल्या सगळ्या जाती धर्माच्या लाडक्या बहिणींचा सगळ्यात मोठा प्रतिसाद हा माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सभांना हा मिळालेला दिसला. आणि त्यामुळे नक्कीच आम्हाला विश्वास वाटतोय की ज्या पद्धतीने विधानसभेत लाडकी बहीण गेम चेंजर ठरली, त्याप्रमाणे नगर परिषदांमध्ये सुद्धा ती गेम चेंजर ठरणार आहे. नगरपंचायतीच्या निवडणुका ह्या गटर, वॉटर, मीटर ह्या लोकांच्या दैनंदिन गरजांच्या असतात. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे नगरविकास खातं असल्यामुळे मागच्या 2.5 वर्षाच्या सरकारच्या काळात त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निधी हा महायुतीच्या सगळ्या आमदारांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे रस्ते असतील, पाणी पुरवठ्याच्या योजना असतील, या सगळ्या माध्यमातून जनतेचं जीवन सुखकर करण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे. तुषार खरात आहेत आपल्या सोबत या मुद्द्याला खोडून काढण्यासाठी. तुषार खरात, लाडकी बहीण आणि झालेलं निधी वाटप हे 2 मुद्दे आहेत ज्या माध्यमातून जनतेपर्यंत पैसा पोचला, जनतेपर्यंत विकासाची कामं पोचली असं सांगितलं जात आहे महायुतीच्याकडून. तुमचा या संदर्भातला काही अभ्यास? 2014 साली विकासाच्या मुद्द्यावरती यांनी निवडणुका लढवल्या, पण त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर विकास कुठेतरी हरवला आहे. विकासाचं नुसतं एक गाजर दिलेलं आहे. जर तुम्ही पाहिलं तर आत्ताच्या ज्या इलेक्शन्स आहेत म्हणजे नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या, तिकडचा ग्रामीण भाग जो आहे त्या भागामध्ये सर्वात जास्त जर संख्या जर पाहिलीत तर शेतकऱ्यांची आहे. शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं होतं, नुकसान झाल्यावरती तिकडे स्थळ पाहणी झाली आणि तो अहवाल यांनी पाठवला नाही. म्हणजे यांना इलेक्शनमध्ये फिरायला वेळ आहे, प्रत्येक गावोगावी फिरायला वेळ आहे, पण त्यांना तो अहवाल तिकडे पाठव. केंद्र सरकारने खुद्द स्वतः सांगितलेलं आहे की अहवाल आमच्याकडे आला नसल्यामुळे आम्ही शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकू शकलो नाही. याचा अर्थ काय की ज्या मेन कामं यांना दिलेली आहेत, मुख्यमंत्री आहेत, 2 उपमुख्यमंत्री आहेत, यांची जी यांना जे काम करायचं आहे ते सोडून हे स्वतः तिकडे इलेक्शनच्यासाठी फिरतायत आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसायचं काम या सरकारने या 2-3 महिन्यात केलेलं आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसायचं काम केलं, याचं उत्तरही घेऊ. पण तत्पूर्वी विश्लेषणाच्यासाठी मी पटकन मकरंद मुळे यांच्यापर्यंत जातोय. मकरंद मुळे, जे मुद्दे मांडले गेले आहेत त्यात स्वाभाविकरित्या लाडकी बहीणवर अधिकाधिक जोर देण्यात आलेला आहे, त्याच्याचबरोबर निधी वाटप आणि त्या माध्यमातून होणाऱ्या विकास कामांवर जोर देण्यात आला आहे. तुम्हाला वाटतंय
मतदार याकडे पाहतायत. साधारणपणे गल्लीतल्या निवडणुका कुठल्या आधारावर असतात? माझा सगळा सोयरा उभा आहे का इथपासून ते केंद्रात कोणाचं सरकार आहे इथपर्यंत विचार होतो का? दोन्ही प्रकारचे विचार होतात. अगदी माझ्या जातीचा, माझ्या भावकीतला, गावकीचा कोण उभा आहे, मला सोयीचा कोण आहे आणि माझ्या हाकेला धावून जाणारा कोण आहे, इथपासून विचार होतो आणि मग प्रादेशिक म्हणजे राज्याच्या प्रश्नांवर, राष्ट्रीय प्रश्नांवर विचार होतो. मुळातच केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत या सगळ्या निमशहरी ग्रामीण भागाकरता त्या प्रभावीपणे किती राबवल्या गेलेल्या आहेत, त्याचे लाभार्थी या निमित्ताने त्या भागात किती आहेत, या लाभार्थीशी महायुतीनी संवाद ठेवलेला आहे का, ते आपल्या संपर्कात ठेवलेला आहे का, हे या नगरपालिका नगर परिषदांच्या निवडणुकातनं समोर येईल. जे आपण अगदी चर्चेच्या सुरुवातीला म्हटलं होतं, महाविकास आघाडीला खूप मोठी संधी होती, ती त्यांनी घेतली का निकालातनं कळेल. पण एकूण विकासाचा पंचनामा करण्याची, विकासाचा खरोखर विकास झाला का याची राज्यस्तरावर चर्चा करण्याची एक मोठी संधी महाविकास आघाडीला होती. ती घेतली असती तर कदाचित महायुतीला बचावात्मक भूमिका घ्यावी लागली असती किंवा आक्रमकपणे अधिक मांडणी करता आली असती. आता एक लक्षात घ्या, निवडणुका कोण जिंकणार, कोण हारणार, आता कोणावर आरोप करायचे, किती त्वेषाने बोलायचा, हा मुद्दा वेगळा आहे. परंतु जनतेच्या प्रश्नावर आक्रमकता आणि त्या जनतेच्या प्रश्नांची साधक बाधक चर्चा करून एक वातावरण तयार करणं, याची संधी महाविकास आघाडीला होती. आताही ती महानगरपालिकांच्या निमित्ताने आहे. पण जोपर्यंत महाविकास आघाडीचे नेते हे महायुतीच्या नेत्यांना टार्गेट करत राहतील तोपर्यंत मतदारांची सहानुभूती हे तिकडे वळवण्याकरता हा त्यांचा प्रयत्न असेल. पटकन या मुद्द्यावर राजकीय मतही जाणून घेऊयात. आपल्यासोबत तुषारजी आहेत. तुषारजी, थोड्या वेळापूर्वी आपण ज्या मुद्द्याला धरून बोलत होता त्याच्याच अनुषंगानं येणारा मुद्दा आहे की तुम्ही टीका करत राहिलात, कामांचं विश्लेषण नाही केलं. म्हणजे जर समजा आता तुमच्या शेजारीच बसलेले विनोदजी म्हणत असतील की होय आम्ही भरपूर कामं केली, ज्योतिताईंनी तर त्याच्यातल्या काही योजना ऐकवून पण दाखवल्या, पण याचं विश्लेषण केलं का तुम्ही? प्रचारात ते दिसलं नाही. याच्या ऐवजी प्रचार नेहमीप्रमाणे त्याच त्या शब्दांभोवती अडकत राहिला. बोला तुषारजी. अजिबात तसं नाहीये. तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक वेळेस यांनी जी कामं चुकीच्या पद्धतीने केलीत किंवा जी कामं यांनी केलेली नाही ते आम्ही जनतेसमोर आणत गेलेलो आहे. फक्त काय झालेलं आहे, काही मीडिया जे आहेत तर ते दाखवण्या व्यतिरिक्त दुसऱ्याच याच्यामध्ये बिझी असतं. आता तुषारजी, तुम्ही माध्यमांवर घसरायची काय गरज आहे का? नाही, याचं उत्तर माध्यमांच्याकडे कसं असू शकतं? आम्ही जे जे समोर येतं बघा ते बघा दाखवतोय. बघा आम्ही तर क्लिअर आम्ही सगळं विश्लेषण करत असतो की काय चुकलेले आहे, काय काय बरोबर होतंय, काय चुकलेले आहेत, कुठला निधी मिळालेला आहे, कुठल्या निधी यांचा गैरवापर झालेला आहे, हे सगळं आम्ही वेळोवेळी दाखवत आलेलो आहे. मग एक मिनिट, याच्यावर आता एकदा ज्योतिताईंना विचारतो. ज्योतिताई, हे माध्यमांवर घसरण्याची काय गरज आहे की ही माध्यमं दाखवतात, ही माध्यमं दाखवत नाहीत? आत्ताच्या घडीची चर्चा चालली आहे कुठल्या मुद्द्यावर? आपण विश्लेषण करू शकलो नाही तर माध्यमं जबाबदार असतात का? नाही, असं तुम्ही बोलताय, पण मी अजिबात नाही. मला वाटतं की हा प्रश्न मला विचारलेला आहे. बिलकुल ज्योतिताई, संदर्भात आपल्यासाठी मी हे बोलेन. एका मिनिटाचा वेळ आहे. आपण तुषारजींचा मुद्दा खोडून काढा. मी परत पुढच्या मुद्द्यासाठी इतर जणांकडे जाईन. स्वतःचं आत्मपरीक्षण न करता माध्यमांच्या वरती आकड करणं हे नाचता येणं अंगण वाकडं अशा पद्धतीचं काम ठरेल. माध्यम ही शेवटी जे घडतं त्याचं प्रतिबिंब दाखवत असतात. महाविकास आघाडीचे सगळे नेते हे नगर परिषद निवडणुकांच्या मध्ये सुप्तावस्थेत होते का निद्रावस्थेत होते, हा प्रश्न आता एकदा त्यांनी स्वतःच्याच मनाला विचारला पाहिजे. त्यामुळं महायुती आणि शिवसेना ही भगवा झेंडा आणि विकासाचा अजेंडा घेऊन जनतेपर्यंत गेली. बघा, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वेळ वाया घालवत नाहीत. जेव्हा ते प्रचार सभेमध्ये जातात तेव्हा ते थेट जनतेमध्ये मिसळत असतात, जनतेचे प्रश्न समजून घेत असतात आणि हे फिरावं लागतं आणि तेव्हाच कुठेतरी आपल्याला विकासाच्या प्रश्नांच्याकडे लक्ष देता येतं. ज्योतिताई, थोड्या एका तांत्रिक मुद्द्यासाठी थांबवतोय. तुमच्या इंटरनेटच्या कनेक्टिव्हिटीमध्ये थोडी गडबड होती असं दिसतंय, कारण येता येता तुमचा आवाज मध्ये मध्ये थांबतोय. पण तो जो मुद्दा तुम्ही मांडलात मी त्यावर महेशजींना बोलतं करणार आहे आणि महेशजींच्याकडे त्या प्रश्नाच्या निमित्तानं आपण हा मुद्दा घेऊन जाऊयात की कसं आहे महेशजी, विश्लेषणाचं काय? जर सरकार सांगत असेल की आपण 100 कामं केली, विरोधकांनी सांगायला लागेल की 101 चुका केल्या. हे होत नाही आणि मग सगळा प्रचार हा केवळ आणि केवळ या तुम्ही काय बोललात आम्ही काय बोललो ह्याच्यात अडकून राहतो.
प्रसादजी, डेफिनेटली आम्ही प्रत्येक सभा आमचे सर्व नेते तिथे होते. आमचे प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेबांपासून खालच्या लेवलचा अगदी छोट्यातला छोटा कार्यकर्ता सगळीकडे प्रचार करत होता. आणि या प्रचारामध्ये आम्ही जे मुद्दे मांडले ते सर्व मुद्दे लोकांच्या विकासाशी निगडीत होते. आणि भाजपला त्यांना विधानसभेची इलेक्शन असो किंवा नगरसेवकाची इलेक्शन असो, त्यांना लाडकी बहीण या बहीण योजनेचाच एक आधार घ्यावा लागतो. तर आता जसं मगाशी मुळे साहेब म्हणाले त्याप्रमाणे नगर सेवकाचे किंवा नगर परिषदेचे किंवा नगर पंचायतीचे जे प्रश्न असतात ते स्थानिक लेवलचे प्रश्न असतात, त्यावर काम व्हायला हवं. मगाशी जसं आम्ही म्हटलं की आजही जर ग्रामीण किंवा छोट्या शहरातल्या लोकांना त्यांच्या रोजीरोटीसाठी किंवा त्यांच्या उच्च शिक्षणासाठी स्वतःच्या कुटुंबाला सोडून, स्वतःच्या जन्मस्थळाला सोडून मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये धाव घ्यावी लागत असेल तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे. हा विकास काय कामाचा, हे प्रश्न भाजपला विचारले गेले पाहिजेत. आपण परत आपण त्या मुद्द्यावर आलात. मगाशी हा मुद्दा मांडलाच होता. तुम्ही वारंवार असं सांगता आहात महेशजी की तुम्ही सरकारच्या कामाचं विश्लेषण करत होतात. आता इथेच थोड्या वेळापूर्वी ज्योती त्यांनी दोन थेट मुद्दे मांडलेले होते. एक मुद्दा आहे, मी या मुद्द्यावर सत्ताधारी गटाच्या दोघांनाही बोलता करणार आहे. ज्योतिताई मगाशी असं सांगताना आपण ऐकलं की त्या म्हणाल्या लाडकी बहीण ही गेम चेंजर आहे. ती जवळपास 2024च्या पासून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. यावर तुम्ही बोलायचं आहे, मग मी त्याच्यानंतर विनोदजींच्यासाठी पुढची संधी देईन, ती म्हणजे लाडकी बहीणचं श्रेय हे एकनाथ शिंदेंचं आहे. त्या मुद्द्यावर ते बोलतील. तुम्ही आधी बोला, लाडकी बहीण ही याही वेळेला तुम्हाला पराभूत करेल का? महेशजी. लाडकी बहीण याच्या मागचा जो मूळ उद्देश होता तो खरंच चांगला होता की स्त्रियांनी, महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं, ही क्षमता त्यांच्यात निर्माण व्हावी, म्हणून त्यांना 1500 रुपये दरमहा सरकारने ऑफर केले. याच्यामध्ये दोन मुद्दे आहेत. एक, त्यांनी 2100 रुपये देणार विधानसभेच्या इलेक्शन नंतर असं अनाऊन्स केलं होतं. अशी आश्वासनं लाडक्या बहिणींना दिली होती, पण ती आजही ते पूर्ण करत नाहीयेत. इलेक्शनच्या तोंडावर 2 महिन्याचे किंवा 4 महिन्याचे 1500 रुपयाचे एकदम त्यांना देऊन त्यांना काहीतरी खुश करायचा प्रयत्न करणं. आणि दुसरी मला इथे एक गोष्ट करायची आहे, 1500 रुपये पर महिना आजच्या महागाईच्या काळामध्ये कोण स्वतःच्या पायावर उभं राहू शकतं 1500 रुपये पर महिन्यामध्ये, हे आम्हाला याच्यातलं गणित सांगावं. मी स्वतःच्या पायावर उभा अगदी ज्योतिताई बोलतीलच त्यावर, अधिकारवाणीनं बोलतील. अहो, जिथं काहीच मिळत नव्हतं तिथं 1500 मिळायला लागलेले आहेत. नवरा बऱ्याच ठिकाणी महिलांना हात खर्चाला काहीच पैसे देत नव्हता, तिथे 1500 मिळायला लागले. हे कमी आहे का महेशजी? 1500 रुपयाच्या आधारावर त्यांनी किती महिला स्वतःच्या पायावर सक्षमपणे आतापर्यंत उभ्या राहिल्या याची श्वेतपत्रिका काढावी. ज्योतिताई उत्तर द्या. 1500 रुपये जर पुरणार असतील स्वतःचा विकास करण्यासाठी, स्वतःच्या कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी आणि गरिबीतून वर येण्यासाठी, तर डेफिनेटली 1500 रुपयांनी मदत होतेच. एका कुटुंबाला मदत होईल, त्या महिलांना मदत होईल. त्याच्यामध्ये लोक जेवढं लाडकी बहीण योजनेवरती टीका करतील ना, तेवढा आमच्या विजयाचा मार्ग सुकर होत राहणार आहे, हे ह्यांना कळतच नाहीये. लाडकी बहीण योजना ही फक्त एक योजना नाहीये, तर ती महिला सक्षमीकरणाची, स्त्री सबलीकरणाची एक चळवळ आहे. अरे तुम्ही काहीच दिलं नाही. लोकांनी 4-4 वेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं, तुम्हाला कधी 1.5 रुपया देऊ वाटला नाही महिलांना. आणि आज महाराष्ट्र राज्यामधल्या 2,45,00,000 महिलांच्या खात्यावरती थेट 1500 रुपये जमा होत आहेत. एका वर्षामध्ये जवळपास 45,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम ही देऊ ना आम्ही. 1500 आम्हीच दिलेत, 2100 सुद्धा आम्हीच देऊ. इलेक्शन आणि ती देण्याची क्षमता, ती दानत ही एकनाथजी शिंदे साहेब महायुतीमध्ये मुख्यमंत्री साहेबांच्या मध्ये आहे. हा विश्वास लाडक्या बहिणींना आहे आणि त्यामुळे ते आमच्या सोबत उभे राहतायत. आणि राहिला विषय की आपण म्हणता की 1500 रुपयांचं काय. हो दादा, महिनाभर कोणाच्या तरी घरात भांडी घासल्यानंतर जिला 1,500 पगार मिळतो ना, त्या बहिणीला विचारा 1,500 रुपयाची किंमत. ज्योतिताई या मुद्द्याला पुढे नेऊयात, पण मगाशी तुम्ही बोलत असताना जो एक आणखी मुद्दा उपस्थित केलात की लाडक्या बहिणीचा पाठिंबा हा एकनाथजी शिंदेंना जास्त आहे असं तुम्ही म्हणाला होता. त्या एकनाथ शिंदेंच्या याच श्रेयाच्या संदर्भात विनोदजींच्या कडेपर्यंत जाऊ आणि दरम्यान थोडंसं आपल्याला डिस्कनेक्ट करतो आणि परत जोडून घेतो, कारण तुमच्या इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. तुमचा आवाज येता येता थांबतोय, अडकतोय. मी पटकन विनोदजींपर्यंत पोहोचतो आणि विनोदजी उत्तर द्या. ही श्रेयवादाची लढाई का असावी? लाडकी बहीण कोणी आणलं, कोणी यशस्वी केलं, कोणाच्या पाठीशी त्याच्यामुळे मतदार उभे राहतील, ही श्रेयवादाची लढाई महायुतीमध्ये का असावी?
लाडकी बहीण योजना आणल्यामुळं जे काही मतदार तुम्ही म्हटले कुणाच्या पाठीशी उभं राहील, तर ते निश्चितपणे महायुतीच्या पाठीमागे उभं राहील. नाही पण आणि तुम्ही महायुतीमध्ये अशी मगाशी काही ऐकलत श्रेय- ना, तुम्ही नाही, नाही. मगाशी ऐकलत विनोदजी, ज्योतिताई म्हणतात की एकनाथ शिंदेच्या समर्थनात सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळेल. ज्योतिताई आता शिवसेनेच्या प्रवक्त्या आहे. साहजिक आहे, मी भाजपचा प्रवक्ता म्हणून या ठिकाणी काम करतो, ज्योतिताई शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून काम करतात. कुणी आपल्या नेत्याबद्दल, आपल्या पक्षाबद्दल प्रेम दाखवलं तर त्यात वावगं असं काही नाही. कुणी आपल्या नेत्याचं नाव त्या ठिकाणी घेतलं, आपल्या पक्षाबद्दल बोललं तर त्याचं वावगं असं काही नाही. परंतु महायुतीमध्ये काही कुठली श्रेयवादाची लढाई नाही. आम्ही महायुती म्हणून समोर जात असताना ज्या ज्या काही योजना राबवल्या जनहिताच्या, त्या महायुती म्हणून आम्ही त्या ठिकाणी राबवल्या. मग आता त्या काळचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील, आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आणि आता अजितदादा असतील उपमुख्यमंत्री, आम्ही सगळे एकत्रितपणे या ठिकाणी जनतेच्या समोर जातोय. त्या ठिकाणी जनतेच्या समोर जाताना तुषारजी आहेत आपल्यासोबत. महायुती म्हणून तुषारजी, त्या हा ठिकाणी मुद्दा योजना खोडून काढण्याची संधी आहे आपल्याला. तुम्ही पाहिलं तर श्रेयवाद हा तुमच्याच माध्यमातून बऱ्याचदा जनतेसमोर आलेला आहे. हा आता माध्यमांचं कौतुक करताय ना. नाही, कसं आहे बघा, काही गोष्टी असतात ना, त्या बरोबर दाखवल्या जातात, काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने दाखवल्या जातात. मी प्रत्येक चॅनलबद्दल नाही बोललेलो आहे. मी कुठल्या चॅनलबद्दल बोलतोय की जे सरकारच्या, म्हणजे आज जर तुम्ही पाहिलं तर प्रेस इंडेक्स जो आहे तो किती घसरलेला आहे. ठीक आहे. आज तुम्ही म्हणजे बरेचसे प्रेस कर्मचारी जे आहेत ते घाबरून काम करतायत, आम्हाला स्वतः येऊन ते सांगतायत, आणि बरोबर. त्या मुद्द्यासाठी मी तुम्हाला ते मगाशी बोललो होतो. हरकत आता नाही, आपण दुसरी आता गोष्ट, मतदारांच्या मुद्द्यावर येऊ. श्रेयवाद हा महायुतीत श्रेयवाद आहे का? तुमच्या माध्यमातूनच दाखवलेला आहे. अनेकदा शिंदेसाहेबांनी योजना आणली आहे, मध्येच देवाभाऊंनी योजना आणली आहे, हे बऱ्याचदा पब्लिकने बघितलेलं आहे. पण ज्योतिताई आता मगाशी बोलल्या 2,45,00,000 महिलांपर्यंत थेट म्हणजे ही योजना पोचलेली आहे. अहो ज्योतिताई, 1,500 रुपये दिले तर घर चालणार आहे का? दुसरी गोष्ट, ह्याच 2,45,00,000 ज्या बहिणी आहेत, त्यांचे जे मिस्टर्स आहेत, म्हणजे त्यांचे जे पती आहेत, त्यांच्या नोकऱ्यांचं काय? त्या काढून घेतल्या. त्यांना जी मुलं आहेत, म्हणजे भाच्यांना आणि बहिणीच्या नवऱ्यांना तुम्ही बेघर करायचं, किंवा त्यांना नोकऱ्या नाही द्यायच्या, किंवा शिक्षणाचे प्रॉब्लेम तसेच ठेवायचे, आणि बहिणीला 1,500 रुपये द्यायचे. हे पटतंय का तुम्हाला ज्योतिताई? आज 1,500 रुपयामध्ये कोण घर चालवू शकेल का? आज त्या मुलाची जर फी भरायची आहे, किंवा पूर्ण काय घर कसं चालवायचं, याच्यात 1,500 रुपयात काय होणार तुम्हीच ठरवा. बरं, याच्यात एक तपशील आता स्क्रीनच्या खालच्या भागात येतोय, त्याहीकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. अनगर इथल्या निवडणुकीच्या निकालामध्ये 17च्या 17 जण बिनविरोध आले होते, हे आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे. त्याचा तपशील आता आपल्या समोर आलेला आहे, आणि मी या निमित्तानं पटकन आता चर्चेला पुढे नेत असताना जो मुद्दा उपस्थित होतोय त्याचकडे ही चर्चा परत एकदा आणतो, आणि तो आहे महायुतीच्या एका अतिशय चर्चित अशा योजनेच्या संदर्भातला. ती चर्चित योजना आहे लाडकी बहीण, आणि लाडकी बहीण हा प्रचारातला सुद्धा महत्त्वाचा मुद्दा होता. सातत्यानं आपण जर ऐकत असू तर मुख्यमंत्रीही म्हणतात की जोपर्यंत ते मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत योजना बंद होणार नाही. विनोदजी, याचं उत्तर द्या. जोपर्यंत फडणवीस मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत योजना बंद होणार नाही म्हणजे काय? महायुतीचं सरकार जोपर्यंत या ठिकाणी आहे तोपर्यंत ती योजना बंद होणार नाही. आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तर सांगितलं की ते मुख्यमंत्री, आता सध्या मुख्यमंत्री ते, त्यामुळे त्यांनी सांगितलं की मी जोपर्यंत सत्तेवर, म्हणजे महायुती जोपर्यंत सत्तेवर आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना असेल, कुठल्याही ज्या जनहिताच्या योजना असेल त्या बंद होणार नाही. त्या सगळ्या योजना आम्ही चालू ठेवू. तुषारजींच्या चेहऱ्यावर हसू मला आलंय. एक गोष्ट आहोत, त्यांना जर वाटलं असतं तर ते बोलले असते ना. जोपर्यंत त्यांना मला बोलायचंय, पहिले हे सांगतो महायुतीचं सरकार आहे, की तोपर्यंत ज्या लोकांनी हे लाडक्या काय बहीण स्वतःला श्रेयवाद योजनेबद्दल, घ्यायचा आहे, त्याच्यामुळे सगळं चालू आहे. श्रेयवादाची लढाई आमच्यात काय नाही. अहो, ते आणि दिसतं ज्या लाडक्या बहिणीला नाराजी तुम्ही विरोध नाट्य, केला, इकडे त्याच तोंड लाडक्या करून बसणं, बहिणीला तिकडे तोंड करून त्याच बसणं. लाडक्या बहिणीनं तुम्हाला घरी बसवलं, लक्षात ठेवा. आता किती अजून लाडक्या अहो, या बहिणीचा राग लाडक्या करणार आहे? बहिणी, जितका लाडक्या तुम्ही बहिणींना लाडक्या थोड्या बहिणीचा राग दिवसात करणार, आम्ही राग करत तितका नाहीये. निवडणुकीत तुम्हाला त्या फटका बसणार बहिणींना आहे. मिळावं आमची ही तुम्ही इच्छा आहे. सावत्र बहिणीसारखी 1,500 नाही, वागणूक देताय लाडक्या 1,500 बहिणीला. नाही, 2,100 आमची द्यायचं. लाडकी बहीण आणि तुम्ही 2,100 सावत्र रुपये बहीण. का देत अशा नाहीये? पद्धतीनं महाराष्ट्राच्या तिजोरीवरती अहो, तुम्ही किती आतापर्यंत मोठा- बोलत होते की 1,500 का दिले, आता म्हणतात 2,100 का देत नाही. ज्यावेळेस आम्ही अहो, योजना आम्ही आणली सांगतोय त्यावेळेस 1,500 योजनेला विरोध करणारा कोण होता? 1,500 रुपयात काही या होत नाही. योजनेला विरोध द्या ना करणारा 10,000 कोण रुपये, होता? द्या 10,000 रुपये. अहो, या बिहारला योजनेला कसे विरोध दिले? करणारा कोण होता? अहो, बिहारला 10,000 रुपये दिले, द्या तुम्ही 10,000. अहो, आम्हाला किती द्यायचे आणि काय सरकार म्हणून त्या हा, ठिकाणी म्हणजे निर्णय घेईल, हे तुम्ही सरकार ठरवणार ठरवेल. हो, की आम्ही महाराष्ट्रातील ठरवणार. लाडक्या बहिणींनी 1,500 रुपयात घर जनतेने चालवायचं. आम्हाला सरकारमध्ये महिलांनी बसवलं, आम्ही 1,500 रुपयात घर तुम्ही चालवायचं. घरी बसून हे नाही तुम्ही ठरवणार. ठरवणार. तुम्ही नाही ठरवू शकत घरी बसून. अहो, घरी आम्हीच बसून ठरवणार. तुम्ही मगाच अहो, बसून आम्हीच बोलताय. ठरवणार.
तुम्ही घरी अहो, बसून फिरून नाही तुम्ही ठरवू काय शकत. केलं बांद्र्यामध्ये पूर्ण बसून. महाराष्ट्रात तुम्ही फिरलात जनतेनं आम्हाला त्या शेतकऱ्यांचं ठिकाणी काय सत्तेत केलं बसवलं, त्यामुळे हा, आम्हीच करणार. शेतकऱ्यांचं काय केलं बघा हे जरा. शेतकरी तुम्हाला दाखवतील बघा थोडं. जरा, हे फिरा. बघा जरा तुम्ही बोलताय ना हे 17 आले आणि हे तुम्ही 5 आले थोडा वेळ तिकडे थांबा. दबाव तुम्ही एक टाकून काम तुम्ही करा. तिकडच्या लोकांना थोडा वेळ थांबा. दबाव टाकून तिकडच्या आणि कारणं लोकांना तुम्ही शोधा, माघार घ्यायला कारणं- लावली कारणं शोधा. तुम्ही काल पण तुम्हाला कारणं पाहिलं शोधून किती ठेवावं लागतील ते किती शोधा. मारामाऱ्या अहो अहो, तुम्ही दबाव टाकला म्हणता, तुम्ही आता पत्रकारांवर दबाव टाकला म्हणता, तुम्हाला कुठल्या पत्रकारांनी सांगितलं सांगा मला जरा. अहो भरपूर आज सांगा, जेवढे नाव सांगा एखाद्या अहो पत्रकाराचं. भरपूर पत्रकार अहो अहो, इंडेक्स बघा आजपर्यंत प्रेस ऐका, इंडेक्स बघा चेक करा तुम्ही. आतापर्यंत इतिहास आहे मुंबईतल्या एखाद्या पत्रकारांनी जर शिवसेना त्या काळची, आता तर एकनाथ अहो, शिंदे साहेब मागे शिवसेना एका- नाही म्हणत मी, त्या काळच्या मागे एका शिवसेनेच्या पत्रकार विरोधात भगिनीला- नेत्यांच्या विरोधात मागे एका बोलल्यानंतर पत्रकार तुम्ही भगिनीला त्या चॅनलचे बदलापूरमध्ये कार्यालय मारहाण फोडले. झाली होती तुम्ही त्यावेळेस पत्रकारांना मारहाण तुमच्या- केली. अहो पत्रकार अहो, तुम्ही महिला केली. भगिनीला एक मिनिट तुषारजी त्यामुळं तुषारजी पत्रकाराच्या तुषारजी बद्दल तुम्ही तुषारजी दबाव आणू नका. तुषारजी तुम्ही एक मिनिट कार्यालय मुद्दा फोडलेले. मुद्दा मुद्दा भरकटतोय, त्यामुळे तुषारजी आपण मुद्द्यावर राहू. अर्थात जर यादी पाहिली तर पत्रकारांना सर्वाधिक मारहाण ही जुन्या शिवसेनेनी केलेली केलेली आहे. आहे. कार्यालय सत्तेत फोडलेले. उद्धव ठाकरे असताना तुम्ही अटक केलेली आहे, आणि चॅनल उचलून फोडले. आणलेलं आहे. चॅनलचे आपण त्याच्यावर ऑफिसर नको फोडले. जायला. हा मुद्दा एक मिनिट, हा मुद्दा काही पाहून मतदान करत नाहीत. आपण मुद्द्यावर घेऊ. एकदा विश्लेषणासाठी पटकन मकरंद मुळेंना बोलता करतो. मकरंद मुळे, चर्चेत 2 मुद्दे प्रामुख्यानं आले. ते एक आहेत लाडकी बहीण, म्हणजे थोडक्यात डिरेक्ट ट्रान्सफर ऑफ बेनिफिट्स, ज्याला DTB इंग्रजीमध्ये लघुरूपामध्ये म्हटलं जातं. थोडक्यात खात्यात थेट मदत पोहोचणं. हा एक प्रकार जो केला काँग्रेसने सुरू, लाभ घेतलाय भारतीय जनता पार्टीनं. अर्थात तो यशस्वी अंमलबजावणीचा भाग आहे म्हणून त्यांना ते जमलं, हे काही नाकारता येणार नाही. पण या लाभामुळे मतदान फिरतंय का मकरंदजी? लाभामुळे मतदान फिरतंय का पक्षा आपण त्याचा अनुभव महायुतीने विधानसभेत घेतलेला आहे. आणि ज्यावेळी अशा प्रकारचा लाभ मिळतो, एक आत्मसन्मान प्राप्त होतो, त्याच्यात एक स्वावलंबन येतं, तर स्वाभाविकपणे मतदार मग तो कोणत्या विचारधारेचा पक्षाचा आहे यापेक्षा कोणी केलं याच्याकडे वळणं स्वाभाविक आहे. ते विधानसभेला झालेलं आहे आणि त्याचं आता काही प्रमाणात त्याचे चित्र आता या नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकात पण दिसेल. मुळात असं आहे की आपण लक्षात घेतलं पाहिजे की जनधन योजनेपासून या सगळ्याची सुरुवात झालेली आहे. त्या जनधन योजनेचं जे रूप विकसित होत गेलं ते लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचलेलं आहे. आणि अशा प्रकारे जो अक्षम आपल्या घटक आहे समाजातला, त्याला सक्षम करण्याकरता सरकारने उचललेलं हे पाऊल आहे. ज्यावेळी लाडकी बहीण योजना आणली गेली त्यावेळी महाराष्ट्रावर खूप मोठा आर्थिक संकट येईल आणि त्यामुळे या योजनेवरही टीका केली गेली होती. प्रश्न असा आहे की या योजनेवर टीका झाल्यामुळे जे लाभार्थी ठरणार होते त्यांच्या मनात एक विषयी प्रकारची नाराजी होती. त्या नाराजीला ध्रुवीकरण झालं आणि त्याचा परिणाम विधानसभेला निश्चित झाला होता. हे ठीक आहे की 1500 का 2100 वरनं मोठं वादळ निर्माण करण्याची संधी होती. 600 रुपये कुठे जाता प्रश्न विचारण्याची संधी होती. मला तेच म्हणायचंय की विरोधकांकडे जे मुद्दे आहेत, विरोधकांकडनं सत्तारूढ पक्षाला अडचणीत आणण्याचे मुद्दे, त्याची मांडणीच मुळात नीट होत नाही. ती मांडणी न करता वैयक्तिक टीका टिप्पणी होते आणि त्याचा लाभ महायुतीला मिळतोय. मला या निमित्तानं आता पटकन पुढे महेशजींपर्यंत पोहोचायचं आहे. महेशजी, चर्चेतल्या विविध टप्प्यांपर्यंत आपण एक मुद्दा घेत येतोय, पण जो आत्ता मुद्दा सुरू आहे, परत एकदा चर्चा काही अंशी त्याच मुद्द्यावर येते. 2100 दिले का? 600 रुपयाचं काय झालं? 1500 पोहोचतायत का? लाभार्थी खरे आहेत का? हे सगळे मुद्दे प्रचारात तुम्ही ठामपणे मांडू शकलात का? ऐकायला नाही आलंय म्हणून विचारतोय फक्त. नाही, नक्कीच मांडले. इथे अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की लाडक्या बहिणीला 1500 रुपयाची मदत दिली जावी का, तर डेफिनेटली दिली जावी, त्याबद्दल दुमत असायचं कारणच नाहीये. पण त्याच बरोबरीने ज्या विकासाच्या गप्पा सरकार मारत आहे तो जर विकास त्यांनी खराच केला ना, तर त्या लाडक्या बहिणीला, तिच्या मुलाला, तिच्या भावाला, तिच्या नवऱ्याला, तिच्या वडिलांना रोजगार मिळेल, नोकरी मिळेल आणि 1500 रुपये प्रति महिन्यापेक्षा कितीतरी अधिक रक्कम त्या कुटुंबाच्या घरात येईल आणि त्याचा त्यांना फायदा होईल. इतकंच मला या निमित्ताने सरकारला सांगायचं आहे. दरम्यान एक तपशील आलाय कराड मधल्या प्राथमिक कलाच्या अनुसार, एक 5 संख्या त्यांच्या नावासमोर भारतीय जनता पार्टीच्या समोर दिसतेय. मला विनोद वाघ यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे आणि एका नव्या मुद्द्यालाही स्पर्श करायचा आहे. तो आहे बिनविरोध निवडून येण्याची संख्या. आणि ती पाहता सध्याच्या घडीला तरी ते सत्ताधाऱ्यांना जमलेलं आहे. अर्थात हाच मुद्दा घेऊन मी पटकन विनोदजी आपल्यापर्यंत येतो. विनोदजी, दबाव टाकून लोकांना अर्ज माघारी घ्यायला लावले म्हणून तुम्ही बिनविरोध आलात, हा एक आरोप आहे. मी तेच सांगितलं की जसं ज्योतिताईंनी सांगितलं, नाचता येणं अंगण वाकडं. बिनविरोध आले, तिकडून यांना अडचण, लोकांनी निवडून दिलं, तिकडून यांना अडचण, आणि दबाव कुणी टाकला, काय टाकलं ते सिद्ध झालं. मधात आत्ताच
पवार साहेबांच्या पक्षाचे प्रवक्ते या ठिकाणी बोलत आहेत महेशजी. त्यांना माहिती आहे की त्यांच्याच पक्षाचे नेते रोहित पवार यांनी ज्यावेळेस आरोप केला नंतर ते सिद्ध झालं की ते त्यांच्याच पक्षाचे नेते त्या ठिकाणी दादागिरी करत होते. त्यामुळे दबाव टाकणारे कोण, कशा पद्धतीनं दादागिरीचं राजकारण करायचं त्यांनाच माहिती आहे. आम्ही दादागिरीचं राजकारण त्या ठिकाणी करत नाही. आम्ही प्रेमानं त्या ठिकाणी जनतेच्या समोर जातो. आम्ही विनोदजी, तुम्ही दादागिरीचं राजकारण करत नसाल पण दादांना सोबत घेता ना. दादांना सोबत घेतलं म्हणजे काय दादागिरीचं राजकारण होऊ शकत नाही. म्हणजे दादा इतक्या दिवस जर त्यांच्या सोबत होते म्हणजे ते काय दादागिरीचं राजकारण करत होते का? म्हणजे पवार हा आरोप साहेबांनी तुम्हीच करत होतात दादागिरीचं ना. राजकारण केलं का? अहो, हाच आरोप तुम्ही करत होता. भाजप हाच आरोप करत होते की वर्षानुवर्ष की तिकडे दादागिरी चाललेली असते. त्यांना तुम्ही स्वतःकडे घेतलं, मग आता दादागिरी होतीये की नाही होत आहे? दादागिरी करणारे कोण आहे काय आहे तुम्हाला सगळं माहिती आहे. त्यामुळे दादागिरी कोण करतं हे काही महाराष्ट्राच्या जनतेला नव्यानं सांगायचं काम नाही. एकदा आम्ही उत्तर दादागिरी घेऊया. करून जी, कधीच जी. निवडणुका जिंकत नाही. महेशजींकडे जाऊयात आणि इथे जो मुद्दा सुरू झालाय त्या अनुषंगाने ज्योतिताईंनाही जोडून घेऊ. ते- थोड्याच वेळात आपल्यासोबत हनुमंत पवार आलेले आहेत काँग्रेसचे, त्यांनाही फक्त बोलतो. महेशजीला एवढंच सांगायचं, महेशजी थोडा वेळ हसून घ्या, त्याच्यानंतर रडायला कारण तुम्हाला काय म्हणजे हसायला कारण भेटणार नाही, रडावंच लागणार आहे. त्यामुळे थोडा वेळ हसून घ्या तुम्ही आता. जी महेशजी, उत्तर द्या. रडायची तयारी आहे? विनोदजी, जनतेला रडवू नका, आम्हाला रडवा, काही हरकत नाही. आम्ही जनता आयुष्यभर- तुम्हाला रडवणार आहे. Don't worry about that. जनता ऐका, तुम्हाला ऐका, रडवणार आहे. जनतेने आम्हाला रडवू देत, तुम्ही जनतेला रडवू नका, आतापर्यंत इतकंच रडवलं, माझं आतापर्यंत म्हणणं आहे. रडवणार आहे. ऐका ना, मी तुमच्या मध्ये बोललो नाही, आता मला बोलू द्या. राईट. आता आपण प्रसादजी, तुमचा एक मुद्दा मला खूप आवडला. आता तुम्ही दादागिरीचं श्रेय यावर तुम्ही गेलात. लाडकी बहीण योजनेच्या श्रेयावरून दादागिरीच्या श्रेयावर गेलात. ज्यावेळेला पुण्यासारख्या शहरामध्ये जो अजितदादांचं तिकडे बऱ्यापैकी पकड आहे, त्या शहरामध्ये जेव्हा कोयता गँग सारखे जेव्हा घटना होतात, त्याचं श्रेय, त्या दादागिरीचं श्रेय घ्यायला हे पुढे येत नाहीत. त्यावेळेला ना भाजप पुढे येतं, ना एकनाथ शिंदेची नाही, शिवसेना त्याच्यात पुढे मी फक्त- येते, ना मला एकच अजितदादांचा पक्ष विचारतो, पुढे अजितदादा येतो. दादागिरी करतात असं तुम्हाला म्हणायचं का एवढं सांगा मला फक्त. अरे बाबा, तुम्ही जरा सौजन्य दाखवा ना. नाही, तुम्ही मी भाजपचे तुम्हालाच प्रवक्ते विचारतोय. आहात. तुम्ही भाजपचे प्रवक्ते आहात. आम्ही जरा तुम्हाला तेच सौजन्य दाखवा, विचारतोय. दुसऱ्यांच्या मध्ये बोलू नये. नाही नाही, मध्ये नाही, मी तुम्हाला विचारतोय की अजितदादा माझं दादागिरी झाल्यावर करतात. विचारा ना. अहो, मी तुम्हाला विचारतोय महेशजी की अजितदादा दादागिरी प्रश्न करतात असं अँकरला म्हणायचं का विचारू तुम्हाला? देतो चर्चा चालली आपली, प्रश्न- चर्चेत बोललं पाहिजे, विचारलं पाहिजे. मी तुम्हाला विचारतोय. हा बरं, मी तुम्हाला उत्तर देतोय ना की मी तेच विचारतो, अजितदादा दादागिरी करतात असं तुम्हाला म्हणायचं का हे विचार. मी उत्तर देतो. उत्तर देऊ की नको? द्या ना, मी द्या प्रश्नच ना. विचारत बसणार साहेब आपण. द्या ना ते ऐकायचं. विनोदजी आता ऐका. अजितदादा दादागिरी करतात की कोण दादागिरी करतात हे तुमचे जे मुख्यमंत्री आहेत ना, जे गृहमंत्री आहेत, त्यांनी उत्तर द्यायचंय. त्यांनी त्यांना उत्तर सगळं द्यायचंय माहिती की आहे, कोण काय करतं. ऐका ना हो, तुम्ही आता सांगा. उत्तर घ्या ना. आता उत्तर घ्या विनोदजी. अजून तुमच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा गृहमंत्र्यांनी पुण्यातल्या कोयता गँगवर कंट्रोल का आणलेला नाहीये? का दादागिरी होती पुण्यामध्ये? अजितदादा दादागिरी करतात का मुख्यमंत्री दादागिरी करतात हा विषय आहे का? लोकांना काय त्रास होतोय हा विषय आहे. तुम्ही काय दरवेळेला लाडकी बहीण घेऊन बसता? लाडक्या बहिणीला मदत करायलाच पाहिजे, ती मदत करायची बाजूला राहिली. हे नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या ज्या इलेक्शन्स आहेत त्याच्यातले मुद्दे काय आहेत? तुम्ही कुठल्या मुद्द्यांवर चर्चा करताय? विधानसभेला पण तेच मुद्दे, आता सुद्धा तेच मुद्दे. विकासाचे मुद्दे करायचे असतील तर आजही तुमच्या नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या लोकांना, मुलांना मी मगाचपासून विचारतोय, का त्यांना तुम्हाला मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये यावं लागतंय? का त्यांच्या गावात किंवा त्यांच्या जिल्ह्यात एक उत्तर देण्याची संधी आपण विनोदजींना देणार आहोत. आणि सगळ्याच मान्यवरांना एक छोटीशी विनंती आहे. आपल्याकडे एक अत्यंत महत्वाची जबाबदारी आहे, ती म्हणजे जाहिराती पण दाखवण्याची आणि त्यानिमित्तानं एक विश्रांतीही घ्यायची आहे. विनोदजी, एका मिनिटात उत्तर संपवा. आपल्याला पटकन या चर्चेच्या पुढच्या टप्प्यात पोहोचायचं आहे. मी त्यांना तेच सांगितलं की आता वारंवार ते महेशजी एकाच मुद्द्यावर येत आहेत की तुम्ही काय केलं. मी सांगितलं ना की आम्ही काय केलं काय नाही हे ते घेऊनच आम्ही जनतेच्या दरबारात गेलो आणि त्याचा परिणाम तुम्हाला थोड्या वेळात दिसणार आहे. त्यामुळं आम्ही जर लोकांच्या गरजा त्या ठिकाणी पूर्ण केल्या नसत्या, लोकांच्या गरजा सोडवल्या नसत्या, त्यांना जर आम्ही न्याय दिला नसता तर आम्हाला या ठिकाणी जनतेच्या दरबारात जायला त्या ठिकाणी संधी मिळाली नसती, आम्ही जाऊ शकलो नसतो. आम्ही जे गेलो ताटमानेनं गेलो, कारण आम्हाला माहित होतं आम्ही त्यांना काय काय योजना दिल्या, कशा पद्धतीनं काम, आणि शासन म्हणून ही आमची जबाबदारी होती, ते आम्ही त्या ठिकाणी पूर्ण केली आणि त्याचाच परिणाम तुम्हाला आता दिसणार आहे. त्यामुळे तुम्ही वारंवार तुम्ही जाऊ शकला नाही, तुमच्याकडे मुद्दा नव्हता. निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरं जावं हा प्रश्न तुमच्यासमोर होता. ठीक आहे, पवार साहेबांबद्दल मी समजू शकतो, ते ज्येष्ठ वयामानामुळे ते एखाद्या प्रचार सभेसाठी जाऊ शकले नसेल, ते राज्यात फिरू शकले नसेल, ते मी समजू शकतो. बाकीचे तुमचा एकही नेता फिरू शकला नाही, त्यांच्याजवळ एकही मुद्दा नव्हता राज्यात घेऊन जायला, एकही मुद्दा नव्हता तुमच्या नेत्याकडे, एकही नेत्यांनी तुमची सभा नाही घेतली. पवार साहेबांचा तुम्ही अतिवृष्टीमध्ये मदत नाही दिली त्याच्याबद्दल बोला, आम्ही समजू शकतो. पण तुमच्या बाकीच्या नेत्याला कुठला एखादा मुद्दा होता का की जो मुद्दा घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार होते?
आणि मग त्याला तुम्ही कारण देता की छोटी निवडणूक आहे. आम्ही कार्यकर्त्याची हेच निवडणूक सांगतोय म्हणजे ना, छोटी आणि शेतकऱ्यांना तुमची तुम्ही बारामतीची काय मदत केली सुप्रियाताईची याच्याबद्दल निवडणूक बोला ना. म्हणजे मोठी. म्हणजे तुमच्यासाठी फक्त शेतकऱ्यांना एकच तुम्ही निवडणूक कर्जमाफी महत्वाची दिलीत ती म्हणजे का? स्वतःच्या घरातली शेतकऱ्यांना सुप्रियाताईची. कर्जमाफी दिलीत ती का? बोला ना, निवडणुकीला उत्तर फक्त देत सगळ्या नाही. यंत्रणा पुरवायच्या, काय काय करायचं त्या निवडणुकीत सगळं झालं म्हणजे झालं. बाकीच्या कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडायचं. अहो यामुळे तुमच्याकडे कार्यकर्ता टिकत नाही, यामुळे तुमच्याकडे नेते टिकत नाही. याचं आत्मपरीक्षण जरा तुम्ही करा. आणि ऐका, त्यामुळं बोलू द्या आम्हाला आता. आम्हाला ज्ञान देण्याची काही तुमचं आवश्यकता झालं की नाही. मी बोलतो, मला शांतपणे बोलायचं या तुमच्या बिलकुल, सगळ्या बिलकुल. विषयावर. बिलकुल बोललंच बिलकुल पाहिजे. बिलकुल बिलकुल आपण सगळ्यांना बोलणे